स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतनी देऊनी ठेवली, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, रात्रंदीन नृपमंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती त्याने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकूणी सत्वर, येती राज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोकां बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्था फसला हो, पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्तानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृच्छिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतून एक दंश अपना करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबोडूनी उठले लोकडी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हासले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझी जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकांसी, काय म्हणून भेलासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामींचरण, प्रेमाशून्य भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इतिसी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भैक भक्त, सप्तमध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राय बादधर, शंकरराव नामक, सालक्षांची जहांगीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदीन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतपर्णे, भवसाळ दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले अभव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्रसी गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस सूक्ष्म दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी तेथे तिची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती येती त्वरेने, इतिसी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेम भक्त, अष्टमध्याय गोडहा, श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय श्रीरस्तु.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्योती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशप नगरांत शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जेवती स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामींचरणी तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समत तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकुनी सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून येशी चुकविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत महाराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राज्य वैद्य व्याधी पळे आपुंची प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात यांना ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एका स्थानी राहणार नाही कोणी एशी विनंती स्वामींचरणी कारभारी करताती सर्वानुमती तेथीची मठ बांधिला चुन्यगच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भविक भक्त नवमोध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।